नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याचे जे काही लेटेस्ट जॉब आहेत किंवा लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब आहे त्या संपूर्ण वर्तमान नोकरीविषयी, म्हणजे या महिन्यामध्ये कोणकोणते महत्त्वाच्या विभागामार्फत कोणकोणते जॉब प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊ। मित्रांनो, वेळेच्या अभावामुळे किंवा इतर कारणामुळे प्रत्येक विभागाच्या जाहिरातीची माहिती व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणं कधी-कधी शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही या लिंकचा उपयोग करा। या ठिकाणी संपूर्ण जे काही लेटेस्ट जॉब आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे। चला तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओकडे वळूया। पण तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आणि व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा। चला तर पुढील माहिती आपण जाणून घेऊ। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, www.rozgarmarathi.com लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब या लिंकवरती यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या पेजवरती रिडायरेक्ट होऊन जाल। या ठिकाणी मित्रांनो, विभागाचं नाव किंवा भरतीचं नाव आणि अंतिम दिनांक दिलेला आहे। ज्या का लेटेस्ट सर्व भरती आहे ते या ठिकाणी दिलेला आहे। तुम्हाला इथे आल्यानंतर मित्रांनो, ही जे काही लिंक्स दिलेले आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। समजा या ठिकाणी आपण झेडपी चंद्रपूर भरती यावरती जर क्लिक केलं तर तुम्ही मित्रांनो डायरेक्टली या पेजवरती रिडायरेक्ट होऊन जाल। या ठिकाणी मित्रांनो, अत्यंत सुटसुटीतपणे आणि एक एक मुद्द्यानुसार जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे, महत्त्वाच्या लिंक्स आहेत त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। जसं की या ठिकाणी बघू, विभाग आहे जिल्हा परिषद चंद्रपूर, आणि त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट, स्थान, पदाचे नाव, एकूण पदांची संख्या, शैक्षणिक अर्हता, अर्ज करण्याचा प्रकार कोणता आहे आणि निवड प्रक्रिया, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत। मग त्यानंतर मित्रांनो, पदाचे नाव आणि संख्या किती आहे, शिक्षण काय काय लागतं, वेतन किती आहे, वयोमर्यादा किती आहे, त्याचप्रमाणे फी किती आहे आणि महत्त्वाच्या तारखा, जसे की ही जाहिरात 25/2/2025 पासून ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 7 मार्च 2025। त्यानंतर मित्रांनो, अधिकृत वेबसाईट, या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली त्या वेबसाईटवरती जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती रिडायरेक्ट होऊन जाल। PDF जाहिरात दिलेली आहे, यावरती डाउनलोडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF जाहिरात मिळून जाईल आणि ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिलेली आहे। तर मित्रांनो, अत्यंत सुटसुटीत आणि महत्त्वाचं माहिती असलेला पेज या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल। तर सध्या मित्रांनो, आपण एकूण कोणकोणते पदे आहेत ते सध्या बघून घेऊ। तर या ठिकाणी बघून घेऊ मित्रांनो, उमेद MSRM भरती 2025, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2025। तर याची अंतिम दिनांक मित्रांनो 13/3/2025। जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत नवीन पदांची भरती म्हणजे झेडपी चंद्रपूर भरती, अंतिम दिनांक आहे 7 मार्च 2025। त्यानंतर मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस असिस्टंट आणि वॉचमन पदांची भरती, अंतिम दिनांक आहे 7/3/2025। ही जी भरती मित्रांनो, ही बुलढाणा आणि अकोला या 2 जिल्ह्यांकरता आहे किंवा 2 स्थानांकरता आहे। याकरता मित्रांनो, वॉचमन करता 7वी पास, कमीत कमी शिक्षण आवश्यक आहे, आणि ऑफिस असिस्टंट करता BSW, BA आणि BCom यापैकी शैक्षणिक अर्हता मागितलेली आहे। त्यामुळे ही जी काही पदे आपण या ठिकाणी दिलेली आहे किंवा जाहिराती दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करून घ्या। तुम्ही कोणत्या शैक्षणिक अर्हतेमध्ये बसता ते तुम्ही एकदा बघून घ्या आणि नक्कीच जर शक्य असेल तर तुम्ही या पदांकरता अर्ज सादर करू शकता। पुढे बघून घेऊ मित्रांनो, IDBI बँक भरती 2025, 650 पदांची ही भरती आहे, अंतिम दिनांक आहे 12 मार्च 2025। कोकण विभागामध्ये 179 पदांची काही भरती आहे, त्याची अंतिम दिनांक आहे 6 मार्च 2025। बँक ऑफ बडोदा भरती आहे 2025, त्याची अंतिम दिनांक आहे 11 मार्च 2025। त्यानंतर मित्रांनो, CISF भरती आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 1124 ड्रायव्हर पदांची भरती आहे, अंतिम दिनांक 4/3/2025। बॉम्बे हायकोर्ट नागपूर शिपाई भरती 2025, फक्त 7वी पास उमेदवारांकरता ही भरती आहे, अंतिम दिनांक आहे 4 मार्च 2025। इंडियन ऑइल भरती 12वी ITI ग्रॅज्युएट पास उमेदवारांकरता 457 पदे आहेत, अंतिम दिनांक 3/3/2025। त्यानंतर मित्रांनो, सुप्रीम कोर्ट भरती 2025, अंतिम दिनांक 8 मार्च 2025। युनियन बँक भरती 2025, कोणत्याही शाखेतील पदवी धारकांसाठी 2691 पदांची ही भरती आहे मित्रांनो, अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 5 मार्च 2025। त्यानंतर जळगाव भरती, यामध्ये मित्रांनो लेखापाल, लिपिक, शिपाई, ड्रायव्हर, ग्रंथपाल या पदांची भरती आहे, अर्ज करण्याची अंतिम दिनांक 7 मार्च 2025। त्याचबरोबर भारतीय डाक विभागामध्ये 21,413 पदांची भरती प्रसिद्ध करण्यात आलेली होती, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 8 मार्च 2025 ला आहे। TMB बँक तामिळनाडू बँक आहे, या बँकेची भरती सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे,
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 मार्च 2025 आहे. बँक ऑफ बडोदा भरती 2025 11 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकता. भारतीय विमानतळ प्राधिकरण महाराष्ट्र या ठिकाणी 206 पदांची भरती आहे. अंतिम दिनांक 4 मार्च 2025. बॉम्बे हायकोर्ट नागपूर, जे की आपण वरती बघितलं, 4 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. आणि फी सुद्धा या ठिकाणी कमी आहे. डॉक्युमेंट सुद्धा जास्त लागत नाही, ते सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचे आहे. त्याचबरोबर सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक भरती 4 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, सिडको मध्ये विविध पदांची भरती आहे. त्या पदांकरता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 8 मार्च 2025. तर अशा पद्धतीने मित्रांनो, एकाच पेजवरती आपण महत्त्वाच्या पदांविषयी, महत्त्वाच्या जाहिरातीविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, विभागांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अंतिम दिनांक सुद्धा. तर नक्कीच प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत, प्रत्येक पोस्टचा व्हिडिओ, प्रत्येक जाहिरातीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तुम्ही जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक आहे ती सेव्ह करून ठेवा आणि प्रत्येक आठवड्यामध्ये किंवा 10-10 दिवसानंतर तुम्ही त्या लिंकला क्लिक करून प्रत्येक विभागाच्या माहितीविषयी या ठिकाणी जाणून घ्या. कोणकोणत्या शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही बसता ते जाणून घ्या आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी अर्ज करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला भरतीविषयी काही अडचण येत असेल, ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्ये अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमची टीम तुम्हाला मदत करण्याकरता सदैव तत्पर आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.